हॅलो फ्रेंड्स, तर चला आज बनवूयात आपण पौष्टिक असे लाडू. थंडीचा महिना सुरू झाला आहे आणि चला म्हटलं आज असे पौष्टिक असे लाडू बनवूयात. तर मी जे घरामध्ये अवेलेबल नव्हतं सामान ते मी ब्लिंकिटवरून असं मागवलं आहे. हे डेली गुडचं सामान आहे. तर याच्यामध्ये मी बदाम तळून घेतलेले आहेत. त्याच्यामुळं तूप तुम्हाला असं दिसत आहे. तर तूप घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये काजू बदाम व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत. जेवढे आपले बदाम वगैरे असतील, काजू असतील त्याप्रमाणे तळून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला जे तळण्याचे पदार्थ आहेत ते तळून घ्यायचे आहेत. सुरुवातीला मी बदाम तळून घेतले, नंतर मी काजू तळून घेतले आणि मग त्याच्यानंतर मी ही खजूर मागवली होती ऑनलाईन, जी होती इम्पोर्टेड डेट्स. तर याची हे जे नाव दिलेलं आहे त्याचे ते डेट्स होते, म्हणजे काजू होते, सॉरी खजूर होती. आणि मग ती खजूर मी सोलून घेतली होती आणि डिंकही मी तळून घेतलेला होता. आता सुरुवातीला मी डिंक तळून घेतला तुपामध्ये, त्यानंतर त्याच्यामध्ये बदाम तळून घेतले, मग त्याच्यामध्ये काजू टाकले, मग काजू व्यवस्थित तळून घेतले. आता ही आहे खसखस. तर मग काजू बदाम डिंक तळून घेतल्यानंतर ज्याला जास्त तूप लागतं ना ते पदार्थ आधी तुपामध्ये तळून घ्यायचे, मग कमी तुपामध्ये लागणारे पदार्थ आपण तळून घ्यायचे आहेत. तर गॅस ना बारीकच ठेवायचा तळून घेताना प्रत्येक गोष्ट. तर इथे मी आता काजू टाकलेले आहेत तुपामध्ये. तर तुम्हाला हे तूप असं खराब दिसत असेल तर ते काय झालं ना, बदाम होते ना ते मी टाकले त्याच्यामध्ये आणि त्या बदामांनी कलरच सोडला. आणि ते पहा ना मग कसं आपल्याला डुप्लिकेट काही पण लोक, पण ते बदाम ना खूप चांगल्या क्वालिटीचे होते, पण त्यांचा कलर गेला असं तुपामध्ये, त्याचा कलर उतरला रेड रेड असा. तर हे पहा माझी शाडो आहे कशी दिसती, सावली व्हिडिओ मी शूट करताना तो मी काढलेला आहे. आणि अशा प्रकारे मग मी काजू व्यवस्थित त्याला छान प्रकारे बारीक गॅसवर असे तळून घेतले छान. डिंक सुरुवातीला तळून घेतला, त्यानंतर मी बदाम तळून घेतले, मग मी काजू तळून घेतले. मग आता मी याच्यामध्ये अक्रोड टाकत आहे, तर अक्रोडही व्यवस्थित तळून घेतलेले आहेत. आता थंडीमध्येच डिंकाचे लाडू खातात. तुम्ही याच्यामध्ये मेथ्या टाकू शकता, उडीद डाळ टाकू शकता, पण मी उडीद डाळ आणि मेथीचे सेपरेट लाडू करणार आहे, तर ते काही मी याच्यामध्ये ॲड नाही केलेलं. तर मग आणि खारीकही तुम्ही टाकू शकता. तर मी फक्त खजूर टाकते आणि कोणी कोणी गूळ पण टाकतं ज्यांना गोड जास्त आवडतं, पण मी बिना गोडचे लाडू करत आहे. मग मी अशा प्रकारे खजूर तळून घेतली, त्याच्यामध्ये खजूरला कमी तूप लागतं म्हणून सगळे पदार्थ तळून झाल्यावरती मी अशी खजूर टाकलेली आहे त्याच्यामध्ये. आता काय करते ना, मी व्हिडिओ एडिट करताना आहे ना थोडंसं वस्तू आहेत ना मागे पुढे झाल्या, म्हणून माझे बोलताना व्हॉइस ओव्हर करताना थोडी गडबड झाली, पण तुम्ही समजून घ्या. मेन काय तर रेसिपी महत्त्वाची, बाकीच्या गोष्टी तर ठीक आहे. आणि इथं मी खोबरं सगळ्या शेवटी मी असं खोबरं तळून घेतलं, का तर खोबऱ्याला नुसतं भाजून घ्यायचं असं, त्याला काय तेलामध्ये तळायची गरज नसती आणि तेलही मापात टाकायचं, नाही तर जाताल डिंकाचे लाडू खायला, पौष्टिक असे लाडू खायला आणि मग कोलेस्ट्रॉल वगैरे वाढण्याची भीती परत आणखी नवीनच. त्यासाठी प्रत्येक गोष्ट ही मोजून मोपून करायची, म्हणजेच की तूप आहे ना ते कमी टाकायचं. जेवढं कमी तुम्हाला तूप टाकतील तेवढं कमी तुम्ही तूप टाकून त्यात तळण्याचे प्रयत्न करा. आणि मग खोबरंही कमी टाकायचं, खोबरं टाकण्याची काही गरज नसते, पण टाकलेलं आहे मी. का तर आपलं काही डिलिव्हरीसाठी लाडू नाही बनवत आपण, आपल्या रोजच्या डेली रुटीनसाठी आपण डिंकाचे लाडू बनवत आहोत. आणि मग खोबऱ्यामध्ये मी टाकली होती खसखस. तर खसखस टाकली होती, मग त्याच्यानंतर विलायची होती, सुंठ होती आणि मग इथं आपला मेन पदार्थ आहे तो आहे मखाना. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी टाकलेला आहे ड्रायफ्रूट्स लाडू, त्याच्यामध्ये मी मखाना काही टाकलेला नव्हता, पण ह्यावेळेस मग मी ठरवलेलं मखानाचेच लाडू बनवायचे. मग हे आहे मखाना, का तर मार्गशीर्षचे उपास सुरू होत आहेत आणि मग हे लाडू आपल्याला थोडेसे खाताही येतात, असं होतं ते. आणि मग अशा प्रकारे मी मखाना व्यवस्थित भाजून घेतला, छान त्याला रोस्टेड करून घेतला. आणि काय केलं, हे सगळे पदार्थ व्यवस्थित कडक बनवून घ्यायचे, जेणेकरून मिक्सरमध्ये ते सॉगी नाहीत होणार, छान प्रकारे आपल्याला ते बारीक करता येईल. अशा प्रकारे मग मखाना छान बारीक गॅसवर हलका असा सुंदर असा मी भाजून घेतलेला आहे. पहा, त्याला मी खूप वेळ भाजत आहे त्या मखाण्याला. आणि मग मखाना आपला छान रोस्टेड झाला की यातला तुम्ही थोडासा काढून घेऊ शकता आणि त्यात ब्लॅक सॉल्ट मिक्स करून तुम्ही वरून असा खाऊ शकतात. आता इथं आहे खोबरं, अक्रोड, खजूरला, त्याच्यानंतर काजू बदाम, खोबरं, त्याच्यानंतर आहे हे सगळे आपले पदार्थ आहेत. आता यांना सगळ्यांना मी एक एक करून मिक्सरमध्ये असं बारीक करणार. तर त्यांची फाईन पेस्ट नाही बनवायची, त्याला थोडंसं भरड भरडच ठेवायची, खूप जास्त बारीक नाही करायचं या सगळ्या पदार्थांना. आणि सगळं मिक्स करून झालं की खजूर मिक्स करून पुन्हा एकदा ह्या मिश्रणाला सगळ्याला व्यवस्थित बारीक करायचं. आधी हे सगळं बारीक करून घ्यायचं, मग खजूर टाकायची, खजूर बारीक करायची. आणि खजूर सिंगल अशी मिक्सरमध्ये बारीक होत नाही, म्हणून ह्या वाटणासोबत थोडी थोडी खजूर टाकायची आणि ती बारीक करायची, मग व्यवस्थित सगळं बारीक होतं.
हे पहा मखाना वगैरे सगळ्या गोष्टी मी बारीक करून झाल्यानंतर पुन्हा याच्या वाटणामध्ये खजूर टाकून हे सगळं वाटण मी असं बारीक केलेलं आहे आणि त्याचे लाडू बांधलेले आहेत. आता तुम्ही सेपरेट खजूर बारीक करायला जाता ते मिक्सरला चिटकून बसते, म्हणून ह्या सारणासोबत थोडी थोडी खजूर टाकून बारीक करायची असती. असं टी व्ही पाहत पाहत मग मी असे लाडू बांधले होते. असे सुंदर असे लाडू बांधता येतात. कमी तूप टाकून आणि गूळ टाकायची काही गरज नसते, असे लाडू बांधता येतात. खजूरनी ते असं बाइंडिंग छान येतं आणि अशा प्रकारे छोटे छोटे लाडू बनवायचे, खूप मोठे मोठे लाडू नाही बनवायचे. का तर आपल्याला एक लाडू जरी खाल्ला तरी छान वाटेल. जर तुम्हाला 2 खावं वाटले तर 2 खावा, पण एक लाडूतला अर्धा लाडू तोडून टाकण्यापेक्षा, अर्धा लाडू खाण्यापेक्षा छोटे छोटे बनवायचे, जेणेकरून खायला छान वाटतात. तर अशा आहेत थंडीमध्ये पौष्टिक असे लाडू. तर कशी वाटली तुम्हाला याची रेसिपी नक्की मला सांगा. मी पण काय पूर्वीपासून हे लाडू बनवत नाही आहे, पण खूप चवीला अतिशय टेस्टी आणि खूप छान झाले ते. अगदी कोणीही खाऊ शकेल हे लाडू. अशा प्रकारचे हे लाडू झाले आणि याच्यामध्ये काही डाऊट घेण्याची गोष्टच नाही या लाडूमध्ये. का तर याच्यामध्ये ना गूळ आहे ना काही आहे. तुम्ही अगदी कोणताही डाएटचा प्रकार असू द्या, हे लाडू तुम्ही खाऊ शकता. का तर खोबऱ्याचे प्रमाण अतिशय जास्त नाही आहे, खोबरे अतिशय थोडं आहे. सगळं काही प्रकारात व्यवस्थित टाकलेलं आहे प्रमाण. त्याच्यामुळे तुम्ही कुठलाही माणूस असू द्या, कुठलाही पेशंट असू द्या, कशाचंही असू द्या, काहीही असू द्या, तुम्ही हे लाडू खाऊ शकता.